गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचा महिमा अगाध आहे। गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र म्हणजे या पृथ्वी तलावरील दुसरा कैलासच होय। या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री स्वतः शंभू महादेव माता पार्वती सहित अंश स्वरूपाने विराजमान आहे। अशा या अर्ध मात्रारूप पीठाची सर्व देव किन्नर लक्ष्मी सहित महाविष्णू इंद्र सहित सनकादी नित्य नियमाने पूजन करतात। 12 आदित्य 11 रुद्र अष्टवसु आणि सर्व दिक्पाल हे या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रीत असतात। हे मित्रसह अरे सोमवार अमावास्या पर्वकाळ आणि प्रदोष या समयी या गोकर्ण क्षेत्रीहून जर का स्नान केलं असेल तर सर्व तीर्थात स्नान केल्याचं पुण्य त्या व्यक्तीला लाभतो। निर्मिती याची निर्मिती लंकाधीश रावणाने केली आहे। मातृ इच्छेसाठी रावणाने शंभू महादेवांची कठोर तपश्चर्या केली। शंभू महादेव प्रसन्न झाले आणि रावणाला हवे असणारे 2 वर त्यांनी दिले। त्यातील पहिला वर म्हणजे आत्मस्वरूपी लिंग। आत्मस्वरूपी लिंग म्हणजे अज अजित अनाम आत्मरूप सचिदानंद रूप योग्यांचं विश्राम स्थान आणि निर्वाणाचं निजधाम असं ते आत्मस्वरूपी लिंग शंभू महादेवांनी रावणाला दिलं। आणि दुसरा वर म्हणजे त्रिभुवनात सुंदर स्त्री म्हणून शंभू महादेवांनी माता पार्वती रावणाच्या स्वाधीन केली। शंभू महादेवांची ती एक लीलाच असेल म्हणून माता पार्वती रावणा समवेत जायला निघाली। रावणाला 2 वर मिळाले। रावण खुश झाला आणि दक्षिणेस निघाला। मार्गात भगवान महाविष्णूंनी ब्राह्मण स्वरूपात माता पार्वतीची रावणापासून मुक्तता केली। रावणानं मातेचं कुरूप पाहून मातेला ज्या ठिकाणी सोडलं त्या ठिकाणी शक्तीपीठ भद्रकालीची स्थापना करण्यात। पुढं मार्गात श्री गणेशांनी दैवी मायेनं रावणाच्या ठिकाणी लघु शंकेचं नाट्य घडवून रावणाकडील आत्मस्वरूपी लिंग भूमीवर ठेवलं। ते आत्मस्वरूपी लिंग भूमीवर ठेवतात ते या भूमीशी दृढ बसलं। पृथ्वीशी एक जीव झालं। रावण अपवित्र स्थितीत धावत आला। त्याने ते शिवलिंग ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही। पण ज्यावेळी रावणाने ते महाबल अशा प्रकारचं शिवलिंग ओढून काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या महाबल शिवलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा म्हणजे गोकर्णासारखा झाला। ते शिवलिंग महाबल त्या शिवलिंगाचा आकार गोकर्णासारखा म्हणून हे क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र म्हणून प्रचिती। गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचा महिमा अगाध आहे। गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र म्हणजे या पृथ्वी तलावरील दुसरा कैलासच होय। या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री स्वतः शंभू महादेव माता पार्वती सहित अंश स्वरूपाने विराजमान आहे। अशा या अर्ध मात्रारूप पीठाची सर्व देव किन्नर लक्ष्मी सहित महाविष्णू इंद्र सहित सनकादी नित्य नियमाने पूजन करतात। 12 आदित्य 11 रुद्र अष्टवसु आणि सर्व दिक्पाल हे या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रीत असतात। हे मित्रसह अरे सोमवार अमावास्या पर्वकाळ आणि प्रदोष या समयी या गोकर्ण क्षेत्रीहून जर का स्नान केलं असेल तर सर्व तीर्थात स्नान केल्याचं पुण्य त्या व्यक्तीला लाभतो। निर्मिती याची निर्मिती लंकाधीश रावणाने केली आहे। मातृ इच्छेसाठी रावणाने शंभू महादेवांची कठोर तपश्चर्या केली। शंभू महादेव प्रसन्न झाले आणि रावणाला हवे असणारे 2 वर त्यांनी दिले। त्यातील पहिला वर म्हणजे आत्मस्वरूपी लिंग। आत्मस्वरूपी लिंग म्हणजे अज अजित अनाम आत्मरूप सचिदानंद रूप योग्यांचं विश्राम स्थान आणि निर्वाणाचं निजधाम असं ते आत्मस्वरूपी लिंग शंभू महादेवांनी रावणाला दिलं। आणि दुसरा वर म्हणजे त्रिभुवनात सुंदर स्त्री म्हणून शंभू महादेवांनी माता पार्वती रावणाच्या स्वाधीन केली। शंभू महादेवांची ती एक लीलाच असेल म्हणून माता पार्वती रावणा समवेत जायला निघाली। रावणाला 2 वर मिळाले। रावण खुश झाला आणि दक्षिणेस निघाला। मार्गात भगवान महाविष्णूंनी ब्राह्मण स्वरूपात माता पार्वतीची रावणापासून मुक्तता केली। रावणानं मातेचं कुरूप पाहून मातेला ज्या ठिकाणी सोडलं त्या ठिकाणी शक्तीपीठ भद्रकालीची स्थापना करण्यात। पुढं मार्गात श्री गणेशांनी दैवी मायेनं रावणाच्या ठिकाणी लघु शंकेचं नाट्य घडवून रावणाकडील आत्मस्वरूपी लिंग भूमीवर ठेवलं। ते आत्मस्वरूपी लिंग भूमीवर ठेवतात ते या भूमीशी दृढ